कुमारजी लोंढे, डॉक्टर कुमारजी लोंढे साहेब आपल्यासोबत. साहेब, संपूर्ण जी प्रक्रिया झाली या प्रक्रियेसंदर्भात काय सांगाल, की योग्य की अयोग्य? नाही, मुळामध्ये निवडणूक आयोग विसरला आहे की निवडणूक आयोगाने एकदा भारतीय राज्यघटना आणि प्रास्ताविक वाचावं. त्यामध्ये स्पष्ट म्हणलेलं आहे, आम्ही भारताचे लोक. आणि ज्यावेळेस सगळी न्यायालय बंद होतात तेव्हा जनतेच्या न्यायालयात जाण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळं आम्हाला अण्णाभाऊ साठेंचंही वाक्य आठवतं की आझादी झुटी आहे, देश की जनता भुकी आहे. आणि नामदेव ढसाळी म्हटलेले आहेत, स्वातंत्र्य कोणत्या गाढविणीचं नाव आहे. मी म्हणत नाही, नामदेव ढसाळ म्हटलेले आहेत. त्यामुळं खऱ्या अर्थानं इथं दडपशाही केली, लोकांना ठोकशाही राबवली, तर इथली लोक आम्हालाच मतदान घालतात. ही भाजपची दमनशाहीची जी भूमिका आहे त्याला छेद देण्याची आज गरज आहे. त्याची सुरुवात पुण्यामधून बाबा आढावनी केली. आणि आज बघितलं तुम्ही, आदरणीय उत्तमरावजी जानकर साहेबांनी याला वाचा फोडायचं काम केलेलं आहे. जर भाजपच्या विरोधामध्ये वातावरण होतं, दलिताची मतं भाजपला गेली नाहीत, मुस्लिमांची मतं भाजपला गेली नाहीत, मराठा समाजाची मतं भाजपला गेली नाहीत, तर भाजपनं कुठनं मतं अमेरिकेतनं ट्रान्सफर केली का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. या ठिकाणी दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे की संविधानानं गुप्त मतदान प्रक्रियेची प्रक्रिया या ठिकाणी प्रावधान आहे संविधानामध्ये, पण इथं ओपनली मतदान प्रक्रिया दुसऱ्यांदा राबवली जाते. हे संविधानाच्या चौकटीमध्ये बसत नाही. तर काय सांगाल? नक्की. आता जर बघितलं आपण तर मला वाटतं मार्कडवाडी हे ग्रामपंचायत आहे आणि ग्रामपंचायतला जर स्वायत्त अधिकार दिलेले आहेत, ग्रामपंचायत जर एखादा ठराव करून त्या ठिकाणी जर मतदान घेत असेल, ते पण अगदी बॅलेट पेपरवर घेते, मग आता शाळेतली मतदानं तर कशाला घ्यायची, बंद करू ना. बरोबर. शाळेमध्ये गुप्त मतदान असते, तिथं काय गव्हर्नमेंटची परमिशन लागत नाही. इथंही लोकांनी तेच केलेलं आहे आणि लोकांनी स्वयंप्रेरणेने मतदानाची प्रक्रिया राबवलेली आहे. ह्याला कोण स्पॉन्सर नाही आहे आणि हा जनउद्रेक आहे. जरी लोकशाहीनं गुप्त मतदानाला अधिकार दिलेला असेल तरी पण आमचं मत कुठे गेलं हे शोधलं पाहिजे. आता तुम्ही बघता सगळ्याचे बँक अकाउंट आहेत, अरे माझे पैसे कुठे गेले हे कळलं पाहिजे. म्हणजे पहिलं काय व्हायचं, विहीर चोरीला गेली, रस्ता चोरीला गेला, अगदी घर चोरीला गेला असं होतं, पण आता मतदानी चोरी होतंय हे गावानं दाखवून दिलेलं आहे. आपण पाहिलं की या ठिकाणी घर चोरीला जाते, विहीर चोरीला जाते, आता मतदानसुद्धा चोरीला जातं. हे मतदान चोरीला गेलं कुठं गेलं हे शोधण्याचं काम इथं मार्कडवाडीने झालेलं आहे.